आत्महत्यांच्या यादीत मुंबई देशात तिसऱ्या स्थानी आहे आणि आत्महत्या करणाऱ्यांमध्ये विवाहित पुरुषांचं प्रमाण 71%हून अधिक आहे। कौटुंबिक तणावामुळे विवाहित पुरुषांच्या आत्महत्यात वाढ झाली आहे। कुटुंब चालवण्याचा ताण, नोकरीतली अस्थिरता यामुळे हे आत्महत्या होत आहेत। बेरोजगारी आणि कर्जाच्या ओझाखालीही तरुण हतबल झालेले आहेत। मुंबईत आर्थिक ओढाताण आणि जीवनशैली जीवघेणी ठरते असा धक्कादायक अहवाल सांगतोय। एनसीआरबीच्या अहवालानुसार मुंबईमध्ये वर्षभरात 1406 व्यक्तींनी जीवन संपवलंय। या शिक्षणामध्ये या कमतरता आहेत की जीवन जगायचं कसं, वाईट परिस्थितीला किंवा तणावयुक्त परिस्थितीला कसा सामना करायचा याचं पुरेशी जाणीव करून दिली जात नाही। त्याचं प्रशिक्षण तर सोडाच, परंतु ज्यांना जर तणाव जाणवत असेल तर तू दुबळ्या मनाचा आहेस, तुला हे जमत कसं नाही, तुला हे करताच आलं पाहिजे, तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती, अशा अपेक्षांचं ओझं त्या मुलावर टाकलं जातं। म्हणजे याच्यामध्ये समाज, पालक, संस्था आणि शासन सगळ्याला जबाबदार आहे आणि त्या व्यक्तीने आपली स्वतःची जबाबदारी ओळखून योग्य ती गोष्ट केली पाहिजे।